मार्क लिहिलं धडचं खबर 2 अध्याय. इतलेक दिवस होल्यापायी येसू कपेर्नहूम पट्टणमाले फिरून आलं. त्यांना एका घरात राहताय म्हणून पजा ऐकला. त्यालागी जूगजण पजा जमा होले तवर त्यांले दारीसुगा जागा नाही राहा. त्यांना त्यांले देवाचं वाक्यम बोध करत राहिलं. तवर पक्षवातम राहिले एकले माणसात चौगी माणसं त्यांना जवळ वाहून आणला. तेत्त पजाचं गुंपू जूग राहिल्यासाठी त्यात येसू पायी नाही धरून येऊ शका. त्यालागी त्याई घरावर वेगून त्यानं राहिले जागे आले वर्त गुणपेंकाल हेडून वाट करून पक्षवातम राहिले माणसात परपूकूनच येसू पुढं उतारला. येसू त्यांचा विश्वासम देखून पक्षवातम राहिल्या संघ दोस्तू तुझे पाप क्षमिंचपडून हात म्हणत सांगलन. तेत्त धर्मशास्त्रम बोध करायचे इतली जण बसून राहिले. येसू सांगले घटना गोरचून हे माणूस काय असं बोलताय, देवात दूषण करताय, देवापर शिवाय पापनात क्षमिंचू शकाचं कोण आहे म्हणत त्यांचे मनसूत आलोचना करत राहिले. येसू त्यांचं आलोचना चोवून घेऊन संघस त्यांत तुम्ही काहले या गोरचून तुमच्या हृदयाला आलोचना करता म्हणत फटकलन. अजून हे पक्षपातम राहिल्या संघ तुझं परपू उचलून घेऊन चालू म्हणून सांगण्यापर तुझे पाप क्षमिंचबल्ले म्हणत सांगणं हलकं, पण भुईवर माणसाचे लेखाले पापनात क्षमिंचाचा अधिकारम आहे म्हणून तुम्ही चोवून घ्यावं म्हणत त्यांले सांगलन. अजून पक्षपातम राहिल्या संघ तुनं उठून तुझं परपू उकलून घेऊन घरी जाई म्हणत मी तू संघ सांगता म्हटलन. संघच पक्षपातम राहिलं ते उठून उभं होऊन त्याचं परपू धरून घेऊन पजाक्की देखत राहता आणि चालत बाहेर निघून गेलं. त्या अख्खी आचार्य पडून देवात महिमा परचला. येसनचे कव्वरच नाही देखा म्हणून सांगून घेतला. त्यांना अनेक डाव गालिलाय समुद्रमाचे ओड्डूले गेलं. कित्येक जण पजा त्यांना जबर आली. त्यांना त्यांले देवाचं वाक्यम बोध करलन. येसू चालत जाता आणि तासील वसूल करायच्या जाग्यारी अल्फाईचं लेख झालं. लेवी बसून राहणं येसू देखून त्यांना आता मा संघ ये म्हणून सांगताने त्यांना उठून येसू संघ गेलं. कित्येक दिवस होल्यापायी येसूनं त्यांनाचे शिष्युलू लेवीच्या घरात जेवण करत राहिले. तेत्त पाप करलीनं तासील वसूल करायचे जेवण करत राहिले. यांत इतलीक जण येसू तर अनुसरिंचला. परिशैलाचे गुंपुटलीनं धर्मशास्त्रम बोध करायचे त्यांना पाप करलेना संघानं तासील वसूल करायचे ना संघ मिरून जेवण करणं देखटला. त्याई येसू त्या संघ काहले जेवण करताय म्हणून त्यांनाचे शिशुला आता हटकला. येसू हे ऐकून त्या संघ रोग राहिले नालेस वैतकी फाजे पण धड राहिले नाले नव्हे. मिन पापुलातच बोलवाले आला पण नियतधारणात बोलवाले नाहीये वा म्हटलन. अजून योहानूची शिशुलनं परिशयुలు उपाशी राहतात म्हणून इतलीक जण येसूपाई येऊन योहानूची शिशुलनं परिशयुलाची शिशुలు उपाशी राहतात पण तुझी शिशुल काहले उपाशी नाही राहणं म्हणून हटकला. येसू त्यांले असं जवाब दिलन. नवरा बाबा त्या संघ राहिले तवर लग्नाले आले अख्खे त्यांना राहिले तिथले दिवस उपाशी नाही राहत. पण नवरे बाबा आता त्या जवळनं धरून जावात दिवस येतात ते दिवसनात त्याही उपाशी राहतात. जुने फडके आले नवं फडके आता कोणीच आतकू नाही घाले. तसं करलंच राहिल्या नवे फडके जुने फडकीना आता फाडून टाकतात. त्या आणीतलं अधिक फाडतात. नवे द्राक्षा रसात जुन्ने कातड्याच्या चांचुलात कोणीच नाही घालत. तसं घातल्याक नवे द्राक्षाचे रसाकून त्या फाटून जातात. द्राक्षाचा रस जाते, कातड्या चांचुलो खराब होतात. त्यालागे नवद्राक्षा रस नवे कातड्याच्या चांचुलातच घालावा. एके आराम दिवसा दिसे येसून त्यांनाचे शिष्युలు पिकाचे वावरणातून जात राहिले तवर त्यांनाचे शिष्युలు खावाले जोंधऱ्याच्या कणसनात मोडला. तवर परिशयुలు येसू संघ तुझी शिष्युలు आराम दिवसा दिने करण्यात करतात काय म्हणून हटकला. येसू त्या संघ दावीदून त्यांना संघ राहिले भुकेकून राहिले तवर त्यांना काय करलन की तुम्ही कवरच नाही चोदा की म्हटलन. अभ्यातारू मुख्य याजकुडाच्याने राहिले तवर दावीदू देवाच्या गुडेत जाऊन याजकुडापर शिवाय कोणीच खाऊ शकनाइटले देवाले अर्पिंचले भाकरी खाऊन त्यांना संघ राहिले नाल सुगा खावाले दिलन. तवर येसू त्या संघ असं सांगलन.
आराम दिवस माणसांसाठीच पण माणसांना आता आराम दिवसासाठी नाही तयार करा. त्यालागी माणसाचा लेख आराम दिवसाले प्रभू होऊन आहे म्हणून सांगलन.